वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या चरणी अभिवादन करतो व आपल्या सर्वांना जयंतीच्या सदिच्छा देतो, शुभकामना देतो। श्री अमित निरंजने यांनी निमंत्रण दिलं। खरं तर आता मग धाब्याला पोचायचं होतं, पण अमित निरंजने ज्या प्रेमाने मग निमंत्रण देतो त्या प्रेमाचा स्वीकार करत मी आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी इथं आलो। दरवर्षी आपण विश्वरत्न भारत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला धूमधडाक्यात ही जयंती साजरी करतात। पण या जयंतीचं एक वैशिष्ट्य आहे की या जयंतीच्या निमित्ताने गरिबांची सेवा करण्याचा संकल्प श्री अमित निरंजने व त्यांच्या टीमने केला। गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच महामानव बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली आहे। आम्ही जय भीम म्हणतो, आपण त्रिवार अभिवादन करतो, पण हे अभिवादन एका दिवसासाठी असता कामा नये। वर्षाचा एक दिवस जयंतीचा, पण 364 दिवस हे बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याचे। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे सांगितलं। आपण भारतरत्न महामानव बाबासाहेबांवर भाषण देताना सांगतो, पण खरंच आपल्या परिवाराला शिकण्यासाठी आपण शक्ती देतो का? आज मग आनंद होता की अमित निरंजने यांनी 100 लहान मुलांना बाबासाहेबांच्या विचाराला जागत त्यांना अभ्यासासाठी काही साहित्य देण्याचा निर्णय केला आणि त्यापैकी 5 विद्यार्थीनीला त्यांना ड्रॉ सिस्टीमनी सायकली देण्याचा निर्णय केला। मी त्याचंही अभिनंदन करतो। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते वाक्य मला आवडतं। मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष झालो तेव्हा गरीबों के सम्मान में भाजपा मैदान में चा नारा दिला। मला याची जाणीव आहे की भारत मातेच्या चेहऱ्यावर तेव्हाच आनंद निर्माण होईल, भारत माता की जय म्हटल्यानंतर शक्ती निर्माण होईल, पण आनंद तेव्हाच निर्माण होईल जेव्हा भारत मातेच्या प्रत्येक सुपुत्र हा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या 6 अनिवार्य गरजा सहजपणे पूर्ण करू शकेल। मोफत धान्य घेण्याच्या ज्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या पॉकेटमध्ये ही क्रय शक्ती असेल की तो स्वतःच्या उत्पन्नावर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य हे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत निर्माण आपण करू शकू, तेव्हाच ही खरी आदरांजली आहे। आणि यासाठी बाबासाहेबांचं एक प्रसिद्ध वाक्य की गरीब परिवारात जन्म घेणं ही चूक नाही, पण आयुष्यभर तसंच गरीब राहणं ही मात्र मोठी चूक आहे। कर्तृत्वाने, आपल्या मेहनतीने, प्रयत्नाच्या पराकाष्ठेने आपल्या सर्वांना चित्र बदलायचं आहे। जेव्हाही तुम्ही माझी आठवण करता तेव्हा मी तुमच्यामध्ये येतो। जेव्हा रेल्वेच्या माध्यमातून झोपडपट्टी तोडण्याचं काम झालं तुम्ही माझी आठवण केली, मी आलो आणि अजूनही त्या कामासाठी मी प्रयत्न करतोय। आज आपण माडामध्ये 10,000 घराच्या योजनेला अनुमती घेतली आहे। पहिल्या टप्प्यात माझा प्रयत्न आहे की ही घरं वर्ष 1.25 वर्षामध्ये तयार व्हावी। आपण 2004 घरं ही आपण देण्याचा पहिल्या टप्प्यात निर्णय केला। अतिशय अल्प दरात घर घेता यावी, त्या कुटुंबाला जेव्हा घर दिलं जाईल तेव्हा कुटुंबाने सुद्धा आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करावे, अशा पद्धतीची सुंदर घरं आपण निर्माण करतो आहे। आणि मला विश्वास आहे की गरीबों के सम्मान में हम सब मैदान में या माध्यमातून आपण काम करूया। मी पुन्हा एकदा श्री अमित निरंजने त्यांच्या साऱ्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी आजपासून माझ्या नावाने सेवा समिती निर्माण केली आहे। पण त्यालाही माझा आग्रह असेल की सेवा समिती केली आहे, पण या माध्यमातून सेवा करताना
मनामध्ये एकच भाव ठेवला पाहिजे की ही सेवा मी जनतेची नव्हे, मी माझ्या अंतरात्मेची करतोय. ही सेवा मी लोकांसाठी नव्हे, तर माझा पुढचा जन्म चांगला व्हायसाठी करतोय. या भावनेने कार्यकर्ते सेवा करतील हा विश्वास आहे. आणि या सर्व कच्च्या बच्चा यांचंही भविष्य उज्ज्वल व्हावं ही माझी सदिच्छा आहे. आवाज तर वाघासारखा होता जेव्हा आगे बडे म्हणलं सुधीर भाऊ आगे बडे हो, तेव्हा असाच जोरात आवाज होता. तुम्ही चिंता करू नका, तुम्ही माझ्या नावाचा निराधारा दिलाय. मी तुम्हाला विश्वास देतो कि मेरे सभी छोटे बच्चों आप आगे बढ़ो. सुधीर मुनगंटीवार ताकत के साथ आपके साथ.